नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली आहे मित्रांनो. इझी भरती निघालेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती जाहीर झालेली आहे. एम-पी-एस-सी स्टेट सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशनची इथं ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. 2026 साठी एम-पी-एस-सी स्टेट सर्व्हिस मुख्य परीक्षा 2025 ची झालेली होती. त्याची परीक्षेचे स्वरूप आलेलं आहे 2026 साठी आता महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा. ओके. आता याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये तुमचे जे पदं जे आहे तुम्हाला मी आता सांगितलेले होते प्रीमध्ये पण आता एकदा सांगून देतो. पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, सहाय्यक राज्यकर आयुक्त, त्याच्यानंतर आपल्याला सहाय्यक कामगार आयुक्त, सहाय्यक आयुक्त कौशल्य आणि रोजगार व उद्योजक व नाविन्य विभाग, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, त्याच्यानंतर आहे उप अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क, त्याच्यानंतर मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी, नंतर उप अधीक्षक राज्य उत्पादक, त्याच्यानंतर शुल्क, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादक शुल्क, त्याच्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, संशोधन अधिकारी, त्याच्यानंतर कौशल्य विकास, रोजगार, उद्योजक व मार्गदर्शक अधिकारी अशी 139 पदांसाठी पदं भरती आहे. आता जे सगळ्यात पहिलं पद आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासाठी यांत्रिकी, मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पाहिजे आहे. नौदल वाहन परवाना आणि उर्वरित पदे जे आहे एनी ग्रॅज्युएट डिग्री फ्रेशर्सवाल्यांसाठी सुवर्ण संधी आहे. आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही भरती निघालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आलेली आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये 2025 ची नोटिफिकेशन आली होती प्रीची. त्याच्यामध्ये एक्झामिनेशन आलेली आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025. तर शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त मागणीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये जाहिरातीत क्रमांक 12, 25, 18 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. जाहिरातीत प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त अतिरिक्त मागणी पत्रानुसार प्राप्त पदांचा संवर्गाचा प्रस्तुत आपल्याला परीक्षेमध्ये समावेश करण्यासाठी दिनांक 8 जानेवारी 2026 ते दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी शुद्धीकरण पत्रे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा 2025 दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर आपल्याला निकालानुसारच आपल्याला मुख्य परीक्षेसाठी एकूण 139 पदांचा भरती प्रक्रियेदरम्यान राबवण्यात येण्यानुसार त्यानुसार आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांकरिता राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 दिनांक 29 मार्च 2026 ते दिनांक 26 एप्रिल 2026 पर्यंत या कालावधीत आपल्याला अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रात आपल्याला परीक्षा आयोजन करण्यात आलेले आहे. वेळापत्रक दिलेलं आहे याच्यामध्ये. तर परीक्षेचे दिनांक देण्यात आलेले आहे. 17 विषय दिलेले आहे. सकाळ सत्र व दुपार सत्र देण्यात आलेलं आहे. 29 मार्चला इथं पहिला पेपर आहे. भाषाचा पेपर असणार पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये असणार आहे दुपार सत्रामध्ये. 5 एप्रिल 2026 ला निबंध पेपर 3 असणार आहे. 18 एप्रिल 2026 ला सामान्य अध्ययन पेपर 1 आहे 4 नंबरचा आणि सामान्य अध्ययन पेपर 2 आहे 5 नंबरचा पेपर आहे हा. त्यानंतर 19 एप्रिलला इथं दिलेला आहे 2026 ला सामान्य अध्ययन पेपर 3 पेपर 6 म्हणू शकतो आणि सामान्य अध्ययन 4 आणि पेपर नंबर 7 आहे. सकाळ दुपार पेपर होणार आहे. त्यानंतर 26 एप्रिल 2026 ला वैकल्पिक विषय पेपर 8 आहे आणि वैकल्पिक विषय पेपर 9 आहे. आता अर्ज सादरीकरणाच्या प्रक्रिया कालावधी देण्यात आलेली आहे. प्रसिद्ध जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी शर्ती पूर्ततांच्या उमेदवाराकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. आता याच्यामध्ये अनुक्रमांक तपशील विविध आपल्याला कालावधी देण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची कालावधी देण्यात आलेली आहे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 ते 14 मार्च 2026 पर्यंत आपण याच्यामध्ये रोजीपर्यंत आपण अर्ज सादर करण्याची कालावधी आहे. आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क पण आहे 14 मार्च 2026 पर्यंत आपण भरू शकतो व फॉर्म बी भरू शकतो. ऑफलाईन पद्धतीने जर भरायचा असेल चलनाद्वारे 17 मार्च 2026 आहे दिनांक. ओके. आता राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 मधून भरण्याच्या विविध आपल्याला 139 पदांचा तपशील खालीलप्रमाणे तक्ता दिलेला आहे जो की आपण बघूया. आता यामध्ये देण्यात आलेली आहे राज्य सेवा परीक्षेची 139 पदांची माहिती. आता पोलीस अधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या पदासाठी आता बघायला जर गेले आपण टोटल ऑफ इथे फक्त 4च पदं देण्यात आलेली आहे कॅटेगरीनुसार. ओके.
आता कोणत्या कॅटेगरीला किती पद आहे तुम्ही आपण हे जे बघून घ्यायचे हे तक्त्यात देण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतरचं पद आहे सहाय्यक राज्यकर आयुक्त गट 79 पदांसाठी ही भरती आहे. याच्यामध्ये होते उलट 4 पदं. ओके. आता याच्यात 79 पदं आहेत जी की कॅटेगरीनुसार याच्यात देण्यात आलेलं आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये किती पदं आहे ते मी याच्यात बघून घ्या. त्याच्यानंतरचं पद आहे याच्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त याच्यात एकच पद दिलेलं आहे कॅटेगरीनुसार आहे पण तुम्ही बघून घ्या. त्यानंतरचं पद आहे 4 नंबरचं त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त गट कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्य विभागाचे 2 पदे आहे. याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या कॅटेगरीनुसार. त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ची भरती याच्यामध्ये 21 पदे आहे. याच्यामध्ये आपल्याला टोटल कॅटेगरीनुसार आपल्याला 21 पदं बघायला मिळतात. त्यानंतर इथं अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क पदे गटाची भरती या 3 पदे आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर असणारे मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब ची भरती याच्यामध्ये पण आपल्याला 3 पदे बघायला मिळतात. सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब ची भरती 15 पदे याच्यामध्ये कॅटेगरीनुसार आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर असणारे उप अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क गट ब ची भरती याच्यामध्ये एकूण आपल्याला 1 पद बघायला मिळत आहे. त्यानंतरचं पद आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादक शुल्कमध्ये 1 पद आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचं असणारे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी गट ब ची भरती 4 पदे बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर कौशल्य विकास व रोजगार व उद्योजक व मार्गदर्शन अधिकारी गट ब ची भरती याच्यामध्ये 5 पदे देण्यात आलेली आहे. आता पदसंख्या व आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरतुदी देण्यात आलेल्या आहेत जे की तुम्ही इथं वाचून घ्यायचे आहे. ओके. आता कॅटेगरीनुसार तुम्ही वाचून घ्या हे खेळाडू वगैरे आरक्षणाबद्दलचा तक्ता दिव्यांग आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर लक्षणीय दिव्यांगांची माहिती अनाथ आरक्षणाची माहिती देण्यात आलेली आहे. आता त्याच्यात वेतन श्रेणी दिलेली आहे गट अ गट ब 7व्या वेतन आयोगानुसार याच्यात पगार आहे आपल्याला याचं पात्रता भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा दिलेली आहे. याच्यामध्ये 1 जुलै 2025 पर्यंत काउंटिंग डेट आहे. कमीत कमी 18 ते 19 वर्ष आपण पूर्ण पाहिजे आहे. आता 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आराखीवाले अनाथ असाल तर 43 असाल आणि खेळाडू असाल तर 43 असाल. मागासवर्गीय आणि माजी सैनिक वगैरे 43 आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक 43. दिव्यांग असाल तर 45 वर्षे फक्त. ओके. बाकीच्यांना इथं सेम आहे. आता शैक्षणिक दिलेल्या अर्थ राज्य सेवांचा याच्यामध्ये दिलेल्या सहाय्यक प्रादेशिक अधिकारी गटामध्ये यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील 4 वर्षाची पदवी झालेली पाहिजे. मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स हलकी मोटार वाहन परवाना लायसन पाहिजे. अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहनांचे आपल्याला मोटारसायकल चालवण्यासाठी अधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालवण्याचे वैध लायसन्स. मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेस अवजड व मालवाहू वाहने किंवा यथास्थिती अवजड प्रवासी वाहने अथवा अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालवण्याचे वैध लायसन्स धारण करीत नसेल तर आपल्याला परिवीक्षा कालावधी पूर्ण होण्याची असेल तर आपल्याला वाहन चालवण्याचे लायसन्स प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. अन्यथा आपल्याला आपल्या इथून सेवा समाप्त करण्यात येईल. कोणत्याही खंड न पडता वाहन चालवण्याचा लायसन्स वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. आता मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पदवी आता त्याच्यानंतरच दिलेले आहे त्यांनी पदवीच्या शेवटच्या वर्षाला बसलेल्या उमेदवारांना पूर्व परीक्षेला आपल्याला पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी अर्हता प्राप्त ठरलेल्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याचे अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ओके. असे तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव वगैरे दिलेला आहे मुख्य परीक्षेत देण्यात आलेला आहे. आता शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे याच्यामध्ये जे की तुम्हाला मी सांगितलेले आहे. आता मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला अंतिम दिनांकापर्यंत शैक्षणिक धारण करणे आवश्यक आहे. आणि बाकीचे जे उर्वरित पदे मित्रांनो तुमची ते बाकीचे उर्वरित पदांमध्ये कोणत्याही शाखेत आपल्याला पदवी राहते. आता खालील नमूद केलेल्या वर्ग वगळून मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही पदवी आपल्याला असेल तर आपण अप्लाय करू शकतो बाकीच्या पदांसाठी. ओके. आता याच्यामध्ये शारीरिक मोजमाप देण्यात आलेली आहे जे की पुरुष आणि महिलांसाठी आहे. आता याचा संवर्ग दिलेला आहे. पोलीस उप अधीक्षक सहाय्यकसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त गटाची भरती त्यानंतर दिलेली आहे. अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क व उप अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क गट ब मध्ये. ओके. या ठिकाणी त्याच्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन गटामध्ये
त्या चारींसाठी याच्यामध्ये बघूया आपण काय दिलेलं आहे स्ट्रक्चर. आता पुरुषांची हाईट पाहिजे 165 सेंटीमीटर, छाती न फुगवता 84 फुगवून 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे आहे. आणि त्याच्यानंतर 157 सेंटीमीटर हाईट पाहिजे आहे महिलांची कमीत कमी. आणि बाकीचे जे 1, 2, 2, 2, 3 नंबरचं पद आहे, याच्यात पण 165 सेंटीमीटर हाईट, छाती न फुगवता 69 आणि फुगवून 5 सेंटीमीटर जास्त. महिलांसाठी 155 सेंटीमीटर उंची लागणार आहे. त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक अधिकारीसाठी उंची लागणार आहे पुरुषांना 163 सेंटीमीटर, छाती न फुगवता 79 फुगवून आपल्याला 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे. हे चष्मा वगैरे इथं बघून घ्या. महिलांना पण याच्यात 155 सेंटीमीटर आणि चष्मा वगैरे दृष्टिकोनाची माहिती देण्यात आलेली आहे. निवड प्रक्रिया जी आहे, जी तुम्हाला माहिती आहे, निवड प्रक्रिया एमपीएससी परीक्षा होते, त्यानुसारच आपल्याला निवड केलं जातं. ओके. आता परीक्षेत टप्पे दिलेले आहे, याच्यामध्ये आता टप्पे तुम्ही बघून घ्या. लेखी परीक्षा गुण दिलेले आहे. पेपर 1, पेपर 2 300 मार्क असणार आहे. 25% आपल्याला याच्यात गुणांसह अर्हताकरिता पाहिजे आहे. गुणवत्ता गणना करण्याच्या प्रश्नपत्रिका पेपर 3 ते पेपर 9 पर्यंत 1750 मार्काचे पेपर आहे. आणि मुलाखत जे दिलेली आहे 2075 मार्काची. म्हणजे आपल्याला 275 मार्क 2025 मार्क आपल्याला टोटल आपल्या एक्झामिनेशनचा असतो. त्यानुसार आपल्याला याच्यात मार्क आणावे लागतात यानुसार. ओके. तरच आपलं इथे सिलेक्शन होत असतं. तर तुम्हाला कोणत्या भाषेत परीक्षा द्यायची याची माहिती देण्यात आलेली आहे. मागासवर्गीयांमध्ये आपल्याला मागासमध्ये दिव्यांग, त्यानंतर उच्च स्थानासाठी तर माहिती दिलेली आहे आपल्याला. पेपरांसह लेखी परीक्षेचे किती मार्क आपल्याला पाडायचे आहे. 35 शतमत, ओके, 30 शतमत, 20 शतमत अशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे. ओके. तर निकाल प्रक्रिया जी आहे गुणवत्ता यादी एमपीएससीच्या संकेतस्थळावर मेरिट लिस्टनुसार लागून जाते. त्यानुसार आपल्याला इथं पदभरती होतात. शिफारस दिलेली आहे. मुख्य परीक्षेचा आपल्याला पद्धत देण्यात आलेली आहे. विविध कागदपत्रे अपलोड करायची आहे, जे की आपल्याला असेल तर आपल्याला चेक इलॅबिलिटीनुसार डॉक्युमेंट अपलोड करायचे पीडीएफ फॉर्ममध्ये 50 ते 500 GB पर्यंत सगळे डॉक्युमेंट आहे यामध्ये. ओके. याच्यामध्ये एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतांचा पुरावा, सामाजिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेला पुरावा, त्याच्यानंतर आर्थिक दुर्बल घटकांचा पुरावा, त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल, त्याच्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्तींचा असलेला ओळखपत्र, युडिट कार्ड आपल्याला लागणार आहे. माजी सैनिक असलेला पुरावा, खेळाडू असलेला पुरावा, त्यानंतर अनाथ आरक्षण असलेला पुरावा, अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग, माजी सैनिक असल्याचा, अनाथ असलेला पुरावा, आदिवासी प्रमाणपत्र, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असलेला पुरावा म्हणजे आपल्या मॅरेज सर्टिफिकेट, मराठी भाषेचे ज्ञान असलेला पुरावा आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लागणार आहे. सर्वसाधारण याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. जिल्हा केंद्र निवड देण्यात आलेली आहे. परीक्षा शुल्क याच्यामध्ये दिलेली आहे, जे की 544 रुपये सर मागासाठी मागासवर्गीयांना 344 रुपये आहे. नॉन रिफंडेबल आहे. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर सबमिट पे बटनावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने फी पे करून टाका. ऑफलाईन पद्धतीने करायचं असेल तर ऑफलाईन पद्धतीने करू शकतात. प्रवेशपत्र प्रमाणपत्र दिलेले आहे. सेवा शर्तीचे नियम वगैरे देण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने नोटिफिकेशन आली 27 फेब्रुवारी 2026ला. लेटेस्ट ऑपॉर्च्युनिटी सोबत आहे. तर मुख्य परीक्षेचा अभ्यास आपला चालूच असेल तर आपल्याला सुवर्ण संधी आहे. सोनं करून घ्या. लवकर अभ्यासाला लागा. लवकरच आपली परीक्षा घेण्यात येणार आहे. 29 मार्च 2026 पासून आपली परीक्षा चालू होत आहे, तर 26 एप्रिल 2026 पर्यंत. ओके. कोणाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पीडीएफ फाईल डाउनलोड करायचं असेल तर मी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. एमपीएससीचा तुम्हाला कधी आयडी बनवायचा असेल तर आयडी कशा पद्धतीने बनवावा लागतो त्याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला चॅनलवर. तुम्ही चॅनलवर जाऊन तिथून बघून घ्यायचं तो व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला जेणेकरून एक पॉईंट भेटून जातो कशा पद्धतीने फॉर्म फिल करावा लागतो त्यासाठी. ओके. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनला प्रेस करायचे. डेली तुमच्याकडे नवीन जॉब पोस्ट असतो. अशाच नवीन जॉब सर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.